आज आपण शिकणार आहोत लिंक्स ग्रुप आणि कमेंट ग्रुप्स. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन कटकेलवार आणि तुम्ही पाहत आहात पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड हा यूट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर बघा, आज आपण लिंक ग्रुपमध्ये कोणकोणते फंक्शन आहेत ते वगैरे आता पाहून घेऊ. ठीक आहे. आता लिंक ग्रुपमध्ये बघा, या ठिकाणी लिंक ग्रुपमध्ये तुम्हाला बुकमार्क, लिंक, ठीक आहे, आणि क्रॉस रेफरन्स तुम्हाला इथं दिसून जाईल. दिसतंय? लिंकला हायपर लिंक म्हटले जाते, बुकमार्क आणि इथं क्रॉस रेफरन्स आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन व्हिडिओमध्ये मीडिया दिल्या, मीडिया ग्रुप. ऑनलाईन व्हिडिओ काय असतात, जे तुम्ही इंटरनेटवरून तुम्ही एखादा व्हिडिओ जो आहे तो आपण वर्ड पेजमध्ये इन्सर्ट करू शकतो. परंतु आपल्याला लिंक शिकायचं आहे. लिंकला म्हटले जाते हायपर लिंक. काय म्हणतात? हायपर लिंक. तर आपण हायपर लिंक कसं द्यायचं ते आता समजून घेऊ. तर बघा, पहिल्यांदा मी काय करतोय, आपल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट वगैरे घेतो. काय घेतोय? टेक्स्ट. तर त्यासाठी मी इथं फॉर्म्युला यूज करते, इक्वल टू रॅन ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट एंटर. आणि जसं मी एंटर बटन प्रेस केलेलं आहे, काय झालेलं आहे, तर एक डॉक्युमेंट फॉर्मॅट आलेलं आहे. तुम्ही मॅटर कोणता पण घेऊ शकता जे तुमच्या जवळ अवेलेबल असेल ते. ठीक आहे. आता मी काय करतो, इथं लिंक कसं प्रोव्हाइड करायची किंवा लिंक काय अप्लाय करायची, कशी अप्लाय करायची. माऊस पॉइंटर नेल्यावर तुम्हाला नाव पण दिसते बघा तिथं. ठीक आहे, मी आता शो करून दाखवतो. पण मला लिंक अप्लाय करायच्या कोणत्या वर्डला द्यायच्या त्या वर्डला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचं. आता बघा, मी इथं पहिल्याच वर्डला सिलेक्ट करतोय, व्हिडिओ वर्ड. बट तसं न करता मी हा बघा सेंटेन्स सिलेक्ट करून घेतो. एंटर केलं, या सेंटेन्सला सिलेक्ट केलेला आहे, लिंक मध्ये जातोय. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला एक पेज आलेला तुम्हाला इथे दिसत असेल. दिसत आहे इथं बघा, लिंक टू मध्ये इथं टेक्स्ट डिस्प्ले ज्या वर्डला तुम्ही सिलेक्ट केलेला असाल तो टेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आणि तसंच इथे तुम्हाला बघा, इथं लुकिंग डॉक्युमेंटचा फोल्डर दिलेला आहे. काय दिला आहे? डॉक्युमेंट फोल्डर. तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट फोल्डर अप्लाय करायचं तुम्ही इथून देऊ शकता. बट एक तसंच कंडिशन आहे बघा, एक्झिस्टिंग फाईलवर वेब पेज, म्हणजे तुम्हाला वेब पेज सेट करायचं असेल तर तुम्हाला इथं ॲड्रेस तुम्ही टाईप करू शकता, किंवा आपल्या डॉक्युमेंटमधून कोणताही फोल्डर किंवा फाईल इथून तुम्ही अप्लाय करू शकता. तर करंट फोल्डर दिलेला आहे. जर आपल्याला एखादं ब्राउज पेजेसवर क्लिक केलं तर ब्राउजमध्ये पण जेवढे फाईल्स आहेत त्यांचे पण तुम्हाला इथं पेजेस दिले आहे. रिसेंटली फाईल म्हणजे जे आता यूज केलेले आहेत त्या फाईलचे तुम्हाला इथं फाईल सुद्धा दिसून जाईल, कोणती फाईल पाहिजे ती. ठीक आहे. आणि तसंच तुम्हाला जर एखादं ॲड्रेस पाहिजे, आता बघा मी काय करतो, एखादा मी फोल्डर सिलेक्ट करतो. काय सिलेक्ट करतोय? फोल्डर. यामध्ये मी एक हां, अनुक्रमणिका, मी इथं इंडेक्स वगैरे इंडेक्सचं मी एक फाईल अप्लाय करतोय. सिलेक्ट केलं आणि जसं मी इथं ओके बटनवर क्लिक करणार तर ओके, या ठिकाणी लिंक अप्लाय झालेली दिसेल बघा तुम्हाला. फाईल झालेली अप्लाय दिसेल, लिंक. आणि माऊस पॉइंटर नेलं की इथं तुम्हाला लिंक पण दिसतं. आणि त्या लिंकला ओपन कसं करायचं आहे, इथं बघा, ओपन करायचं असल्यास इथं तुम्हाला शॉर्ट इथं नाव पण आलेलं दिसेल तुम्हाला. काय तुम्हाला बोल्ड मध्ये दिसतंय, कंट्रोल प्लस क्लिक टू फॉलो लिंक. आता याला ओपन करायचं आहे तर तुम्हाला कीबोर्डवरून कंट्रोल तुम्हाला लेफ्ट साईडला आहे आणि माऊसने क्लिक करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे? माऊसने क्लिक. जसं मी कंट्रोल बटन प्रेस करणार बघा, तो आयकॉन जो आहे तो मला एरोस येईल. ठीक आहे, हाताचा आयकॉन येईल आणि त्या ठिकाणी जसं मी इथं क्लिक करणार समजा, या ठिकाणी तुम्हाला यस केल्याच्या नंतर येस केलं की तुम्हाला जी फाईल अवेलेबल्स आहे त्या फाईलमध्ये डायरेक्टली तो येऊन जाणार. समजलं? मग तुम्ही एकाच फाईलवरून दुसऱ्या फाईलमध्ये डायरेक्टली त्या फाईलमध्ये प्रॉपर जाऊ शकता. मी या फाईलला करतोय क्लोज. आणि जर हायपरलिंक काढायचं आहे तर सिलेक्ट करा, तिथंच जा, या ठिकाणी रिमूव्ह लिंक ऑप्शन दिलेलं आहे. पण अजून एक कंडिशन आहे,
आपण जसं इथं अप्लाय केलं होतं, आता मी काय करतो, एका वर्डला सिलेक्ट करतोय, तिथं जातोय, इथे एखादी वेबसाईट टाईप करतोय बघा, www डॉट टाईप केला तर HTTP वगैरे येऊन जातो. आता HTTP काय असते, WW काय असते ते समजून घ्या. आता बघा HTTP म्हणजे काय, याचा फुल फॉर्म असते हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, म्हणजे एका डेटा तुम्ही सर्च करता, तर तो सर्च केलेला ट्रान्सफर होतो डेटा आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती सर्च करून देते. WWW म्हणजे काय, वर्ल्ड वाईड वेब. आता तुम्हाला वर्ल्ड वाईड वेब म्हणजे कोणती वेबसाईट पाहिजे, मी इथे इंस्टाग्राम देतोय बघा, इंस्टाग्राम नाही रे, ग्राम आहे, ठीक आहे, Instagram.com दिलेला आहे. ओके बटनवर इथं क्लिक करतोय आणि जसं ओके बटनवर क्लिक केलं इथं बघा तुम्हाला येऊन राहिलं. पण मला माऊस पॉइंटर नेल्यावर डायरेक्टली मला हाताचं सिम्बॉल आलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला फाईलमध्ये जावं लागेल. कुठे जावं लागेल, फाईल. फाईलमध्ये जा. फाईलमध्ये बघा इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिला आहे, ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर इथं वर्ड ऑप्शनचा एक डायलॉग बॉक्स दिसेल. कोणतं, वर्ड आयकॉनचं. आता या ठिकाणी इथे बघा वर्ड ऑप्शनच्या आल्याच्या नंतर एक तुम्हाला डिस्प्लेमध्ये पण जाऊ शकता. आता डिस्प्लेमध्ये इथे शो दिसत नाही, मी ॲडव्हान्समध्ये जातोय. ॲडव्हान्समध्ये गेल्याच्या नंतर इथं बघा यूज कंट्रोल क्लिक फॉलो हायपरलिंक म्हणताय, हा जो तुम्हाला ऑप्शन आहे ॲडव्हान्समध्ये गेल्याच्यानंतर, हा यूज जो चेकबॉक्स आहे अनचेक करायचा आणि ओके करायचा. आणि मी जसं आता मी माऊस पॉइंटर नेणार डायरेक्टली तो तुम्हाला क्लिक येऊन जाईल, म्हणजे हाताचा सिम्बॉल येऊन जाणार. कसं अप्लाय करायचा आणि काढायचं कसं तुम्हाला ते समजलेलं असेलच. आणि तसेच बघा मी काय करतो, अजून परत एडिट करतो. याला सिलेक्ट करून मी राईट क्लिक करून पण इथं जाऊ शकतो बघा, किंवा परत इन्सर्ट टॅबमधून सुद्धा जाऊ शकतो. आणि तसंच इथं प्लेस इन दिस डॉक्युमेंट, त्याच डॉक्युमेंटमध्ये मूव्ह करायचं असेल, एखादं हेडिंग दिली, आपण हेडिंग देऊन देऊ बघा. आता हेडिंग कोणाला देतो बघा, इथं मी एक पॅराग्राफ घेतोय, या टेक्स्टला जर मी हेडिंग अप्लाय केलेली आहे. आता हेडिंग कुठून द्यायचे बघा, होम टॅबमध्ये जायचं, हेडिंग, या टेक्स्टला देतोय हेडिंग दिलं. आणि सपोज मी या टेक्स्टला एडिट करतोय, सिलेक्ट इन्सर्ट टॅबमध्ये तुम्हाला लिंक, प्लेस इन दिस डॉक्युमेंटमध्ये गेलं. आता हेडिंग कुठं द्यायचं आहे बघा, मला रीडिंग इजियर टू न्यू रीडिंग व्ह्यू, हा जो नाव आहे मला इथे द्यायचा आहे. आता जर मी याच्यावर जर क्लिक करणार, डायरेक्टली त्या पेजकडे कर्सर चाललं जाते. म्हणजे तुम्हाला एक प्रकारचं इथून तुम्हाला काय करता येत आहे, अप्लाय करता येतं लिंकला म्हटलं तर हायपर लिंक. समजलं इथपर्यंत तुम्हाला. त्याच्यानंतर बघा याच लिंकमध्ये ईमेल ॲड्रेस पण आहे, क्रिएट न्यू डॉक्युमेंट पण तुम्ही बनवू शकता. ईमेल ॲड्रेसमध्ये पण आपण सेंड करू शकतो. ईमेल ॲड्रेस तेवढं इम्पॉर्टंट नाही, आपण कशा प्रकारे वेबपेज द्यायचं समजलं, हायपर लिंक कशी अप्लाय करायचं, फाईल कशी जोडायचं, आणि आपण हेडिंगवर आपण कसं डायरेक्टली जाऊ शकतो, ते सर्व फंक्शन आपण इथं बघितलेले आहेत. आणि हा हायपर लिंक जो आहे मी रिमूव्ह करून टाकतो. सिलेक्ट करून मी राईट क्लिक करतोय आणि रिमूव्ह हायपरलिंक क्लोज. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा इथे आहे बुकमार्क. आता बुकमार्कमध्ये काय असते, सपोज मी पुस्तक वाचत आहे, जसं की आपल्या डॉक्युमेंटमध्ये खूप सारे वर्ड आहेत. पुस्तक वाचताना बघा, उदाहरण घेतलं आपण, इमेजिन करा, पुस्तक वाचता तुम्ही काय केलं, आजपासून इथपर्यंत वाचून कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे उद्यापासून. बरं तुम्ही 2-3 दिवस आलंच नाही, 2-3 दिवस काय नाही केलं, आलेच नाही, तर लक्षात राहतो का, नाही. तर बघा तुम्ही टिक मार्क करून ठेवता, अंडरलाईन देणे किंवा एखादं छोटंसं मार्किंग करणे. मी इथं काय करतोय, सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं मी जातोय बुकमार्कमध्ये. कुठे जातोय, बुकमार्कमध्ये. इथं जायचं, बुकमार्कमध्ये क्लिक, इथं बुकमार्कचं नाव टाईप करायचं बघा. बुकमार्कचं नाव काय द्यायचं आहे, सपोज मी इथं नाव देतोय पवन. काय नाव दिलेलं आहे, पवन.
आणि जसं मी माझ्या नावाने देतोय, मी ऍड करतोय बघा. तुम्हाला जसं लक्षात राहते त्या नावाने ऍड करा. इथे जातोय, इथपर्यंत माझ्या मित्रांनं इथपर्यंत काय केलेलं आहे, मित्रांनं मला काय केलेलं आहे, इथपर्यंत वाचलेला आहे, तो दाखवून मी इथून सुरुवात करणार. मी त्याचं पण नाव देतो बघा एकाच वेळेस. इथे जातो मी बुकमार्क मध्ये, इथे नाव टाईप करतोय गौर, दिलं, ऍड करतोय बघा. आणि तसंच आता मी जर येणार बुकमार्क मध्ये क्लिक करणार, मी माझ्या नावानं क्लिक करणार, गो टू करणार, काय करणार, गो टू बघा, गो टू दिसत आहे राईट बाजूला, गो टू. या ठिकाणी मी जर गो टू करणार, जिथं मी मार्किंग केलं तिथं चाललं जाईल. गौरव येईल, गौरव क्लिक करेल, स्वतःच्या नावावर गो टू करणार, गौरवच्या लोकेशनवर चाललं जाईल. त्याच्यानंतर आहे आपण या ठिकाणी बुकमार्क शिकलेला आहे. ठीक आहे, बुकमार्क कसं अप्लाय करायचा. आता आपण शिकू क्रॉस रेफरन्स. काय शिकू, क्रॉस रेफरन्स. आता क्रॉस रेफरन्ससाठी आपल्याजवळ खूप सारे पेजेस अवेलेबल नाही आहेत. एकच पेज आहे, मी या पेजला मी दुसऱ्या पेजवर घेऊन जातो, इन्सर्ट पेज ब्रेक देऊन. काय देऊन, इन्सर्ट पेज ब्रेक. आता मी जसं इन्सर्ट पेज ब्रेक दिलं, इथं बघा क्रॉस रेफरन्स दिलेला आहे. आता क्रॉस रेफरन्स काय असतो, जसं मी या ठिकाणी क्लिक केलं, इथं आपल्याजवळ हेडिंग वगैरे जर दिलेलं आहे, हेडिंग, इथे मी हेडिंग सिलेक्ट केलं. हेडिंग किती दिलं आहे, 2. नाही दिलेलं लक्षात नसेल तर मी काय करतो, पुन्हा एकदा परत देतो बघा. हेडिंग आहे, होम टॅब मध्ये गेलं होतं, होम टॅब मध्ये स्टाईल ग्रुप हेडिंग. ठीक आहे, मी इथे हेडिंग 2 दिलेलं आहे, याला पण हेडिंग 2. आता दोनच न ठेवता मी काय करतो, अजून एकदा हेडिंग देऊन देतो या टेक्स्टला हेडिंग देतो, दिलं. आता मला जी हेडिंग दिलेलं आहे, मी इथे ब्लँक पेजवर इथं कर्सर ठेवतोय, इन्सर्ट टॅब, क्रॉस रेफरन्स. या ठिकाणी जसं मी हेडिंग दिलेलं आहे बघा, काय दिलंय, हेडिंग. हेडिंगवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दोनच टेक्स्ट वगैरे दिसतात, जे हेडिंग 1 आहे आणि जे मी हेडिंग 2 दिल्यामुळे ते शो होऊन राहिलेलं नाही बाकीचे टेक्स्ट. मी काय करतो, एकदा परत त्यांना हेडिंग 2 देऊन देतो बघा. हेडिंग प्रॉपर आलेली नाही, ते हेडिंग 2 दिल्यामुळे हेडिंग 1 देतोय. दिलाय, पहिल्या पेजवर कर्सर, इन्सर्ट टॅब, ठीक आहे, क्रॉस रेफरन्स, दोनच हेडिंग इथे दिसत आहे. हा, आता हेडिंग वगैरे तर दिलेलं आहे, मी इथे काय करतो, हेडिंग अप्लाय करतो आणि इथं इन्सर्ट करून घेतो. जे हेडिंग वगैरे आहेत ते ऑटोमॅटिक इन्सर्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि तसंच मला दुसरं पण हेडिंग अप्लाय करायचं आहे, क्लिक करा, इन्सर्ट करा. हा, पण या ठिकाणी मला पेज नंबर पण यूज करायचा आहे. पेज नंबर इथे बघा, पेज नंबरवर क्लिक करणार, इन्सर्ट करणार, पेज नंबर आलेला आहे, कोणते पेज नंबर आहे याच्यावर क्लिक करून जर इन्सर्ट करणार तर याचा पण पेज नंबर येऊन जाईल. पण एक कंडिशन आहे, आता हे येऊन कसं राहिले असं, आणि याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर डायरेक्टली येऊन सुद्धा जात आहे बघा. इथे तुम्ही कर्सर ठेवलं आणि तुम्ही याच्यावर क्लिक करा की या नंबरवर क्लिक करा बघा. तुम्ही या नंबरवर क्लिक कराल, ठीक आहे, इथून पण जाता येते, आणि या 2 नंबरवर क्लिक कराल, इथून पण हायपरलिंक, म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा तो क्रॉस रेफरन्स अप्लाय झाला. म्हणजे याच्यानं तुम्हाला जाता, तुम्ही याच्यानं पण एकाच वेळी तुम्ही या नंबरवर क्लिक कराल तरी पण त्या पेज नंबरवर जाता येतो, आणि त्या वर्डवर क्लिक कराल तरी पण तुम्हाला त्या पेज नंबरवर जाता येतो. क्रॉस रेफरन्सचा यूज समजलं तुम्हाला. पेज नंबर कसं अप्लाय करायचं, काय काय अप्लाय करू शकता, हेडिंग नंबर पण अप्लाय करू शकता विदाउट कॉन्टेक्स्ट, आणि सोबत हेडिंग अप्लाय करताना बघा रेफरन्स टाईप तुम्ही एखाद्या इमेजला सुद्धा देऊ शकता, फुटनोटला देऊ शकता. चला, फुटनोट वगैरे काय असते ते समोर वगैरे पाहू. क्रॉस रेफरन्स समजलेला असेल अशी मी आशा करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपण कॉमेंट शिकू. काय शिकू,
कॉमेंट. आता कॉमेंट म्हणजे एक टिप्पणी देणे बघा, नोट काढणे. सपोज तुम्हाला एखाद्या वेळेस हा क्वेश्चन वाचताना किंवा एखादा डाऊट आलेला आहे आणि डाऊट आलेला आहे, तर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे किंवा तुम्ही कमेंट करून ठेवू शकता हा नेमकं काय असतो. आता सपोज मला टू मेक युअर डॉक्युमेंट लुक प्रोफेशनली प्रोड्यूस वर्ड प्रोव्हाइड्स हेडर फुटर कव्हर पेज अँड टेक्स्ट डिझाईन दॅट कम्प्लिमेंट इच अदर. आता तुम्हाला प्रोफेशनली प्रोड्यूस कसं करते डॉक्युमेंट, मला इथं डॉक्युमेंटसाठी मला काय करायचं आहे, मला क्वेश्चन आलेला आहे. काय क्वेश्चन आलेला आहे, मला या टेक्स्टला थोडं तिरपं ठेवायचं आहे, तिरपं. आता मला तर माहित नाही, तर मी इथे काय करून ठेवणार, कॉमेंट. जेव्हा एखादा टीचर येईल तर टीचरला आपण या ठिकाणी क्वेश्चन करू शकतो. मला तेढं ठेवायचं आहे, तेढं. आता माहीतच नाही तेढं काय असते, तिरपा म्हणतो ना आपण एक प्रकारचं. आता तुमच्या भाषेत काय काय म्हणतात. आता बघा या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवलं की या ठिकाणी काय जात आहे, इथं कमेंट आलेलं दिसेल. परंतु या स्टेटला तुम्हाला डार्क करायचं आहे. काय करायचं आहे, डार्क. कमेंट करून ठेवू शकता काय काय केलेलं आहे, डार्क. ठीक आहे, सेंड करावं लागतं इथं ते. आणि जर कमेंट काढायचं आहे तर तुम्हाला बघा काय करावं लागेल, तुम्ही इथे एडिट ऑप्शन करू शकता. एडिट, मला याला काढायचं असेल तर याच्यावर राईट क्लिक करा. काय करायचं, राईट क्लिक. इथून जात नाही तर या 3 डॉट मध्ये जा आणि डिलीट थ्रेडवर क्लिक केलं तर कमेंट निघून जातं. ठीक आहे, डिलीट थ्रेड. आणि काय काय प्रश्न आहे तुम्हाला ते नोट डाऊन करून ठेवू शकता. तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तसंच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय.